हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. हे आहेत पेडवे मासे. तर ते आता मी साफ करून घेते. ह्याला साफ करायला थोडा वेळ लागतो कारण त्याच्यावरती खवलं खूप असतात, ती काढावी लागतात सगळे आणि काटे पण भरपूर असतात. तर ते पण डोक्याजवळचे काढावे लागतात. ते मी अगोदर साफ करून घेते. बघा अशा प्रकारे साफ करून घेतले. वरची खवलं सगळी काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे साफ करून घ्यायचे. मी ते साफ करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते. आता लाल मिरची पावडर घालून घेऊया थोडीशी आणि थोडीशी हळद घालते आता. आणि 1-2 चमचे होईल एवढं मी वाटण घालते, जे आपण फिश करीसाठी वाटण बनवतो तर ते घालणार आहे इथे मी 2 चमचे. आणि आगळ घालते एक चमचा होईल एवढं. आगळ नसेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता, लिंबू रस. तर आता मी हे मिक्स करून घेते व्यवस्थित. माशांना हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घेते आणि 5-10 मिनटं तुम्ही मॅरिनेट करून पण ठेवू शकता. तर इथे मी व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. याचा बनवायला घेऊया. तर इथे मी थोडीशी ओली कोथिंबीर कट करून घातली आहे वरून आणि कोकम घातलेले 3-4 आणि केळीच्या पानामध्ये हे बनवणार आहे. तर केळीचं पान मी गॅसवर थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित हे बांधून घेतलं आहे आणि एका पॅनवर थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही साईडने चांगलं फ्राय करून घेऊया झाकण ठेवून. तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेतले. आपण हे तेलामध्ये फ्राय नाही केलेत, तर वाफवलेले आहेत फक्त. इथे मी केळीचं पान वापरले. तुम्ही वाटल्यास हळदीचं पान पण वापरू शकता, म्हणजे आतमध्ये घालू शकता हळदीचं पान आणि त्याच्यानंतर मग वरून केळीच्या पानामध्ये तुम्ही अशा प्रकारे बांधून फ्राय करून घेऊ शकता. तर आता मी फ्राय करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला ओपन करून दाखवते कशा प्रकारे शिजलेले आहेत ते. तर इथे बघू शकता छान असा आपल्या माशांचा मसाला तयार झालेला आहे इथे, पेडवे मसाला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.